नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 3.5 पाहणार आहोत आणि यामध्ये आपल्याला पहिला दिलेला जो प्रश्न आहे, इन फिगर a ray PQ touches the circle at point Q, PQ equal to 12, PR is equal to 8, then find PS and RS। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जी आकृती दिली आहे याला जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर या आकृतीमध्ये PQ ही सर्कलची टॅन्जंट दिली आणि PRS ही सिकॅन्ट दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला थेरम यूज करायचा आहे, टॅन्जंट सिकॅन्ट सेगमेंट्स थेरम। म्हणजे या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण जे तीन महत्त्वाचे थेरम शिकलो त्यांना यूज करावं लागेल आणि या उदाहरणासाठी आपल्याला सगळ्यात शेवटी दिलेला जो थेरम आहे तो आपण इथे यूज करणार आहोत। अगोदर आपण गिवन म्हणून लिहून घेऊया, इन द फिगर a ray PQ touches the circle at point at a point Q and PRS is the tangent of circle, secant PRS intersect the circle at points R and S. It is given। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अगोदर डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करून यामध्ये कोणती टॅन्जंट आहे आणि कोणती सिकॅन्ट आहे हे लिहावं लागेल आणि त्यानंतर आपण थेरम यूज करणार आहोत। देअरफॉर बाय द tangent secant segment theorem, तो हा जो थेरम आहे मित्रांनो, टॅन्जंट सिकॅन्ट सेगमेंट थेरम, तर यामध्ये काय आहे की एक सर्कलची टॅन्जंट असते, दुसरी ही सिकॅन्ट असते आणि मग टॅन्जंटचा जो सेगमेंट आहे, टॅन्जंट वर जो सेगमेंट तयार झालाय ज्याला आपण टॅन्जंट सेगमेंट म्हणूया PQ, तर इथं आपल्याला एक इक्वेशन या थेरम नुसार मिळत असतं की सिकॅन्ट वर जे दोन सेगमेंट मिळतात, सिकॅन्ट वर PR इंटू PS, म्हणजे कॉड SR बघा, त्याचे दोन एंड पॉइंट्स आहेत S आणि R। तर इंटरसेक्टिंग टॅन्जंट आणि सिकॅन्टचा इंटरसेक्टिंग पॉइंट P आहे, मग P पासून एकदा S पर्यंत आणि P पासून R पर्यंत जे सेगमेंट मिळत आहे, इंटरसेक्टिंग पॉइंट पासून फर्स्ट एंड पॉइंट आणि इंटरसेक्टिंग पॉइंट टू सेकंड एंड पॉइंट जे सेगमेंट मिळत आहे यांचा प्रोडक्ट इक्वल टू स्क्वेअर ऑफ टॅन्जंट सेगमेंट। म्हणजे इथं आपल्याला सेगमेंट मिळणार, म्हणजे इक्वेशन जे मिळणार आहे PR इंटू PS इक्वल टू PQ स्क्वेअर आणि यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायच्या आहेत। तर इथं PR आपल्याला दिलं 8 मल्टिप्लाय PS आपल्याला फाइंड करायचं आहे। PQ ची लेंथ आपल्याला 12 दिली, तर इथं 12 चा स्क्वेअर करूया। तर 8 मल्टिप्लाय PS जसं आहे तसं सध्या ठेवूया, 12 चा स्क्वेअर जर केला तर 144 आणि PS इज इक्वल टू आता 144 ला आपण 8 ने डिवाइड करणार आहोत, मल्टिप्लाय 8 राईटला जाऊन डिवाइड होतील। तर लेंथ ऑफ PS इज इक्वल टू 8 ना आपण डिवाइड केलं, 8 1 जा 8
14 मधून 8 मायनस केले म्हणजे 6 आणि मग 6 वरती 4 ठेवले 64, 8 8 जा 64 म्हणजे PS इज इक्वल टू 18. आपल्याला PS हा सेगमेंट काढायला सांगितलाय आणि त्याचबरोबर अजून एक सेगमेंट आपल्याला काढायला सांगितलाय RS. तर RS फाइंड करताना इथं काय करावं लागेल आता पहा, लक्षात घ्या. RS तर PS आपल्याला मिळालेला आहे, इथं बिटवीन एस प्रॉपर्टी यूज करावं लागेल. तो PR प्लस SR किंवा RS इज इक्वल टू PS आणि याला आपण पॉइंट R इज बिटवीन P अँड S. तर या ठिकाणी आता PR ची लेंथ आपण PR आपल्याला दिलेला आहे 8 ते ठेवूया. RS आपल्याला फाइंड करायचा आहे. PS आपण आत्ताच मिळवलाय 18. 8 राईट हँडला जातील म्हणजे RS इज इक्वल टू 18 minus 8 means RS equal to 10. त्यानंतर आता दुसरा प्रश्न या प्रॅक्टिस सेट मधला आपण पाहूया. इन द फिगर chord MN and chord RS intersect at a point D. पहा या ठिकाणी दोन कॉर्ड्स आहेत MN आणि RS. कुठे इंटरसेक्ट करताय? D मध्ये. आणि D इंटरनल ऑफ द सर्कल दिलेला पॉइंट आहे. RD इज इक्वल टू 15. हा सेगमेंट RD जो आहे 15 दिलाय. DS 4. DS हा 4 दिलेला आहे. MD is 8 and find DN. DN आपल्याला फाइंड करायचा आहे आणि परत दुसऱ्या प्रश्नामध्ये वेगवेगळे सेगमेंटची पुन्हा लेंथ दिली आणि त्यावरून DS फाइंड करायचा. तर अगोदर आपण इथं फर्स्ट जे पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर घेऊया. इन द फिगर chord MN and chord RS intersect at a point D and D is the interior of the circle. Interior of circle. ही माहिती आपण थेरम यूज करण्यासाठी लिहिलेली आहे मित्रांनो. याला आपण गिवन असं म्हणूया. तो थेरम या ठिकाणी येईल आता. देअरफॉर बाय द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. म्हणजे थेरम हा जो थेरम आहे या थेरम नुसार जर सर्कलच्या दोन कॉर्ड एकमेकींना इंटिरियर पॉइंट मध्ये सर्कलच्या इनसाइड मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर एका कॉर्ड वरील जे सेगमेंट तयार झाले जसे RD आणि DS यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार हा दुसऱ्या कॉर्ड वरील सेगमेंटच्या प्रोडक्ट एवढा असतो. म्हणजे MD मल्टिप्लाय DN एवढा. आणि म्हणून आपल्याला इथं लिहिता येईल देअरफॉर बाय द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आणि यानुसार आता जो फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे तर RD मल्टिप्लाय DS इज इक्वल टू MD मल्टिप्लाय DN. तर यामध्ये आता व्हॅल्यू आपण ठेवणार आहोत. RD आपल्याला दिली होती 15 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू
MD 8 दिली आहे, मल्टिप्लाय DN आपल्याला फाइंड करायचे. तर या ठिकाणी 15 मल्टिप्लाय 4 ला 8 डिवाइड होतील. 15 मल्टिप्लाय 4 डिवाइडेड बाय 8 इक्वल टू DN. आणि आता इथं 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग DN आता 15 ला आपण 2 ने डिवाइड करू, म्हणजे DN इज इक्वल टू 7.5. DN ची लेंथ निघाली. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला पुन्हा सांगितलंय RS हा जो सेगमेंट आहे, इथं आता नवीन पुन्हा आपण ज्या व्हॅल्यू आपल्याला दिल्यात त्या इथं ठेवूया, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. RS हा सेगमेंट एकूण जो आहे 18 आहे. MD किती आहे? 9. DN 8 आहे. RS आपल्याला दिला आहे एकूण 18. आणि फाइंड DS फाइंड करायचे आपल्याला. तर समजा आपण DS ला x घेतलं तर मग RD 18 - x व्हायला पाहिजे, कारण इथं दोन्ही सेगमेंट RD प्लस DS यांचे ऍडिशन 18 येते, म्हणून x जर DS असेल तर RD हा 18 - x होईल. आणि मग यावरून आपल्याला एक पुन्हा हाच थेरम इथं यूज करायचा आहे. मग परत एकदा इथं मी इरेज करतो. तुम्हाला लिहायचं जर असेल याला तर स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि नंतर लिहू शकता. ठीक आहे, इथं परत आपल्याला हा जो थेरम आहे याच थेरम नुसार आपण आन्सर काढणार आहोत. पहा, इथं आता जो फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे परत एकदा, MD मल्टिप्लाय DN इक्वल टू RD मल्टिप्लाय DS. आणि MD ची जी लेंथ आहे 9 मल्टिप्लाय DN आहे 8 इक्वल टू RD जो आहे 18 - x मल्टिप्लाय DS आपण घेतलेला आहे x. तर 8 × 9 72 इक्वल टू x न मल्टिप्लाय केलं तर 18x - x², म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं फॉर्म झालंय, तयार झालंय. तर x² - 18x + 72 इक्वल टू 0. आणि याचा आपल्याला आता फॅक्टरायझेशन करायचं आहे. तर फॅक्टरायझेशन करताना आपल्याला प्रोडक्ट आला पाहिजे +72 आणि ॲडिशन आली पाहिजे -18. अशा दोन नंबर्स इथं आपल्याला फाइंड करायचे आहे. तर इथं आपल्याला जे फॅक्टर मिळतील आणि दोन्हींचं जे चिन्ह आहे प्रोडक्ट पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही एक तर पॉझिटिव्ह पाहिजे किंवा निगेटिव्ह. आणि इथं त्यांची ॲडिशन निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही निगेटिव्हच असल्या पाहिजे. तर या ठिकाणी x² - 12x - 6x + 72 हे दोन फॅक्टर झाले. 72 जशाल तसे इक्वल टू 0. यामध्ये आता आपण x कॉमन घेऊया आणि ब्रॅकेटमध्ये x - 12 -6 कॉमन x - 12 इक्वल टू 0. देन x - 12 मल्टिप्लाय x - 6 equal to 0, and solving the bracket we get the value x - 12 equal to 0 or x - 6 equal to 0. म्हणजे x च्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळतील. x equal to एक तर 12 असेल किंवा x equal to 6. जर आता आपण x ची व्हॅल्यू ds ची लेंथ 12 घेतली तर RD ही 6 होईल. पण हे शक्य नाही, कारण आकृतीमध्ये ds ही आपल्याला कशी दिलेली आहे, स्मॉलर दिसते. आणि म्हणून बट इथं आपल्याला असं लिहिता येईल, बट ds is smaller than RD, therefore ds is equal not 12, therefore ds is equal to 6. त्यानंतर मित्रांनो याच
प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 3. इन द फिगर O इज द सेंटर ऑफ सर्कल and B is a point of contact at segment OE perpendicular to segment AD. या ठिकाणी पहा, O सेंटर असणाऱ्या सर्कलसाठी आपल्याला B इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे इथं AB इज द टॅन्जंट दिलेली आहे आणि OE परपेंडिक्युलर टू DC किंवा AD दिलेलं आहे आणि काय सेगमेंट दिले तर बाकीचे आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर सुरुवातीला मित्रांनो पुन्हा एकदा आपण पहिल्या प्रश्नासाठी जो थेरम घेतला तोच इथे यूज करायचा आहे. इथं आपण लिहूया, इन द फिगर AB is the tangent of the circle, is the tangent of circle at point B and secant ACD intersect the circle at points C and D respectively. C and D respectively. It is given आणि म्हणून गिवन यासाठी लिहिले की आपल्याला थेरम यूज करायचा आहे. Therefore, by the tangent secant segment थेरम, आणि या थेरम नुसार आपल्याला जो आता फॉर्म्युला मिळणार आहे किंवा जे इक्वेशन मिळणार आहे ते AC मल्टिप्लाय AD, दोन्हींच्या इंटरसेक्टिंग पॉइंट पासून कॉर्डचा फर्स्ट एंड पॉइंट AC इंटू इंटरसेक्टिंग पॉइंट टू सेकंड एंड पॉइंट ऑफ द कॉर्ड AD इक्वल टू स्क्वेअर ऑफ अ टॅन्जंट सेगमेंट ऑन द टॅन्जंट म्हणजे AB स्क्वेअर. आणि यामध्ये आता आपण व्हॅल्यू ठेवूया. AB ची लेंथ आपल्याला 12 दिली आणि AC 8 दिली, यावरून AD फाइंड करता येईल. AD इथं 8 मल्टिप्लाय AD इज इक्वल टू 12 स्क्वेअर. आधीच्या सारखंच उत्तर निघेल फर्स्ट क्वेश्चन वानी. AD इज इक्वल टू 18 यायला पाहिजे इथं 144. AD इक्वल टू 144 अपॉन 8, 8 ने डिवाइड केल्यास AD इज इक्वल टू 8 1 जा 8 आणि मग 14 मधून 8 मायनस केले म्हणजे 664 ला 8 ने डिवाइड केला 8 18. AD फर्स्ट सेगमेंट जो आहे 18 निघाला. आता DC आपल्याला फाइंड करायचा आहे. DC म्हणजे कॉर्डची लेंथ फाइंड करायची. यासाठी आपल्याला बिटवीन एस फाइंड करणं गरजेचं आहे. तर बिटवीन एस म्हणजे AC प्लस DC is equal to AD. मग DC 10 येईल. AC आपल्याला दिलेली आहे 8 प्लस DC इक्वल टू 18 आणि मग DC इज इक्वल टू 18 मायनस 8 म्हणजे DC 10. यानंतर मित्रांनो आता शेवटी आपल्याला DE फाइंड करायची आहे. तर DE म्हणजे कॉर्डचे हाफ फाइंड करायचे. तर यासाठी आपल्याला थेरम यूज करायचा कॉर्डचा. परपेंडिक्युलर ड्रॉन थ्रू द सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. आणि या थेरम नुसार आता इथे लिहिणं आहे आपल्याला थेरम यूज करण्यासाठी अगोदर. इन द सर्कल विथ सेंटर, इन द सर्कल विथ अ सेंटर
with the center O, segment OE perpendicular to DC. It is given. Therefore, the perpendicular drawn through the center to a chord bisect the chord. To chord bisect the chord. हा थेरम यूज करूया आणि यानुसार काय होईल, तर इथं आपल्याला therefore DE is half of DC आणि मग DC ची लेंथ आता आपण फाइंड केली होती 10, तर 1/2 into 10 म्हणजेच DE is equal to 5. त्या पुढचा जो फोर्थ क्वेश्चन दिलाय आपल्याला, इन द फिगर इफ PQ इक्वल टू 6, PQ हा सेगमेंट 6 दिला, QR दिलेला आहे, QR इज अ 10, PS इज इक्वल टू 8, फाइंड TS. तर या ठिकाणी पुन्हा एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा जो थेरम आहे तो यूज करायचा आहे. असं लिहिता येईल, इन द फिगर गिवन आपण अगोदर लिहूया, सिकॅन्ट PST and PQR intersect the circle at points S and T. Thus Q and R respectively therefore by the theorem of external division of chord, external division of chords. आणि यानुसार आता आपल्याला जो इक्वेशन इथं फॉर्म होईल, PS मल्टिप्लाय PT, PS multiply PT equal to PQ multiply PR. आणि यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया, तो PS आपल्याला दिला 8, PT फाइंड करायचा आहे, PT आपण अगोदर फाइंड करणार आहोत, PQ आपल्याला दिलेला आहे 6 and QR आपल्याला दिला आहे PR. ठीक आहे, तर QR आपल्याला 10 दिलाय, तर आपल्याला PR लागणार आहे, तर PR ची आपण व्हॅल्यू PQ प्लस QR अशी ठेवूया आणि इथं 8 मल्टिप्लाय PT इक्वल टू 6 मल्टिप्लाय, इथं PQ हा दिलेला आहे 6 आणि हा 10 म्हणजे 16 होईल. तर या ठिकाणी पहा PT is equal to 6 multiply 16 divided by 8.
8 to the 16, PT is equal to 12 आणि PT ची लेंथ जर 12 असेल तर आपल्याला TS फाइंड करायचा आहे आणि TS काढण्यासाठी लक्षात घ्या PT 12 आहे तर TS काढण्यासाठी PT मधून PS आपल्याला मायनस करायचं म्हणजे इथं आपण बिटवीन S यूज करूया PS प्लस TS इक्वल टू PT PS ची लेंथ आपल्याला दिली 8 प्लस TS इक्वल टू PT आता आपण काढली 12 आणि मग therefore TS is equal to 12 minus 8 म्हणजे 4. त्यानंतर पाचवा प्रश्न आणि शेवटचा महत्त्वाचा असणारा प्रश्न पाहूया. अनेकदा परीक्षेला आलेला आहे आणि येऊ शकतो परत. तर या ठिकाणी पहा इन द फिगर सेगमेंट EF is a diameter and segment DF is a tangent segment. EF हा डायमीटर दिलाय आणि DF हा टॅन्जंट सेगमेंट आहे. द रेडियस ऑफ सर्कल इज R. सर्कलची रेडियस R आहे. देन प्रूव्ह दॅट DE मल्टिप्लाय ZE इज इक्वल टू 4R स्क्वेअर. तर ही इक्वेशन आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे मित्रांनो. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे कन्स्ट्रक्शन करायचे. लगेच आपण सुरुवात करूया. कंस्ट्रक्शन मध्ये ड्रॉ सेगमेंट DF. सेगमेंट DF आपण काढला. तर आता प्रूफ मध्ये काय होईल बघा. इथं angle DFE equal to 90 degree because tangent theorem. आणि हा 90 डिग्रीचा अँगल आहे. तर इथं सेगमेंट EF is a diameter. EF is डायमीटर ऑफ सर्कल. हा डायमीटर दिला आहे म्हणून इट इज गिवन. तर आता अँगल जो EZF हा अँगल 90 डिग्रीचा व्हायला पाहिजे. देअरफॉर अँगल EZF इक्वल टू 90 डिग्री आणि याला रिझन येईल angle inscribed in a semicircle. Angle inscribed in semicircle. आणि मग या ठिकाणी मित्रांनो हा 90 डिग्रीचा अँगल आहे, हा पण 90 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजेच आता इन ट्रायंगल DFE हा ट्रायंगल बघा हा राईट अँगल ट्रायंगल आहे कारण त्याचा अँगल DFE हा 90 डिग्रीचा आहे. आणि त्यामध्ये अँगल EZF हा 90 डिग्रीचा आहे. याचा अर्थ सेगमेंट GF इज परपेंडिक्युलर टू हायपोटेन्युअस D. आणि म्हणून इथं आपल्याला थेरम यूज करता येईल बाय द थेरम ऑफ सिमिलॅरिटी इन राइट एंगल ट्रायंगल. राइट एंगल ट्रायंगल. आणि यानुसार आता आपल्याला दोन ट्रायंगल इथं सिमिलर दाखवता येतील. ट्रायंगल EZF मुळात 3 ट्रायंगल सिमिलर होत आहे पण आपल्याला 3 ची गरज नाही. ट्रायंगल EZF सिमिलर टू ट्रायंगल EFD.
EGF similar to triangle EFD. आणि मग यानुसार आपल्याला करस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शन मध्ये दाखवता येईल. म्हणजे करस्पॉन्डिंग साइड आता EF डिवाइडेड बाय D इज इक्वल टू EF चा स्क्वेअर यायला पाहिजे, म्हणजे पुन्हा G EG म्हणजे G याची करस्पॉन्डिंग साइड EF. आणि मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यास मित्रांनो DE मल्टिप्लाय Z इक्वल टू EF स्क्वेअर. तो EF हा जो आहे डायमीटर दिला सर्कलचा, आणि डायमीटरची जी लेंथ आहे, डायमीटर म्हणजे 2R असतो, इथं आपण EF ची व्हॅल्यू 2R ब्रॅकेट स्क्वेअर करूया, आणि मग खाली होईल DE मल्टिप्लाय Z इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 आणि R स्क्वेअर 4R स्क्वेअर. तर या पद्धतीनं आपल्याला जे इक्वेशन प्रूव्ह करायला दिलं होतं ते इथं प्रूव्ह झालेलं आहे मित्रांनो. तर हा प्रॅक्टिस सेट सर्कलचा शेवटचा प्रॅक्टिस सेट होता. यानंतर आता आपल्याला प्रॉब्लेम सेट दिलेला आहे. प्रॉब्लेम सेट मध्ये पण सर्कलच्या खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्कल हा चॅप्टरच मुळात खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, आणि त्यामुळं प्रॉब्लेम सेटचे सर्व प्रश्न आपण चॅनलवरती घेणार आहोत. सातत्यानं पाहत राहा. आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, ज्यामुळं आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळते.